गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरण्यात आलेलं टूल किट एबीपी माझाच्या हाती लागलंय। प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी शासकीय नोकऱ्यांसाठी लाच घेण्याच्या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न समाज माध्यमातून होत असल्याचा प्रकार सायबर पोलिसांनी उघड केलाय आणि त्यामुळे गोव्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि टूलकिटचा वापर कसा केला जातोय पाहूयात या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी टूलकिटचा वापर केला जात असल्याचा प्रकार सायबर पोलिसांच्या तपासात समोर आलाय। प्रमोद सावंतांच्या विरोधात बदनामीची ही मोहीम नियोजनपूर्वक राबवली जाते आणि ही मोहीम राबवणाऱ्यांना विरोधकांसोबतच मुख्यमंत्री पदावर लक्ष असलेल्या भाजपमधील असंतुष्टांचंही सहकार्य लाभल्याचं कळतंय आणि म्हणूनच शासकीय नोकऱ्यांसाठी लाच घेण्यासारख्या प्रकरणात सावंत यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। हे नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया। शासकीय नोकरी देण्यासाठी लाच घेतली जात असल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी गोव्यात उघड झालं। नोकरीसाठी लाच घेण्याच्या प्रकरणावरून गोव्याच्या राजकारणात खळबळ उडाली। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता। लाचखोरीच्या या प्रकरणात आरोपींना अटकही झाली, ज्याचा ईडीकडून तपास सुरू आहे। मुख्यमंत्री सावंत यांनी ही प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले। मात्र सोशल मीडिया, यूट्यूब आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे त्यांची बदनामी सुरू असल्याचं समोर आलं। टूलकिटचा वापर करत हे प्रकरण 24 दिवस समाज माध्यमात ताणून धरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। प्रमोद सावंत यांच्या विरुद्ध पहिले 3 दिवस प्रिंट मीडिया, यूट्यूब आणि चॅनलवर बातम्या प्रसारित करणं, चौथ्या, 5व्या आणि 6व्या दिवशी फेसबुक, विरोधी पार्टीच्या मीडिया प्लॅटफॉर्मवर बातमी छापून आणणं, 7व्या, 8व्या आणि 9व्या दिवशी ट्विटर ट्रेंड, सिटीझन जर्नलिझमच्या माध्यमातून बातमी पसरवणं, 10व्या, 11व्या आणि 12व्या दिवशी इंस्टाग्राम, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, यूट्यूब शॉर्ट रील्सच्या माध्यमातून बदनामी करणं, 13व्या, 14व्या आणि 15व्या दिवशी मोठ्या न्यूज चॅनलवर डिबेट शो करणं, 16व्या, 17व्या आणि 18व्या दिवशी संपूर्ण गोव्यातल्या व्हॉट्सअप ग्रुपवर बातमी पसरवणं, 19, 20 आणि 21व्या दिवशी संपादकीय लेख, मोठ्या पत्रकारांकडून बातमी करून घेणं आणि 22 ते 25व्या दिवशी पत्रकार परिषद घेणं आणि विरोधकांकडून आंदोलन करून घेणं, अशी मुख्यमंत्र्यांविरोधात नियोजितपणे बदनामीची मोहीम राबवण्यात आली। दरम्यान टूलकिटचा वापर याआधी अनेक वेळा झालेला पाहायला मिळालाय। केंद्र सरकार विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी टूलकिटचा वापर करण्यात आल्याचा आरोप झाला होता। हे टूलकिट प्रकरण नेमकं आहे तरी काय तेही पाहूया। कसा होतो हा टूलकिटचा वापर? टूलकिट एक डिजिटल माध्यम आहे। टूलकिटचा वापर करून एखाद्या आंदोलनाला हवा देण्याचा व विस्तार करता येऊ शकतो या संदर्भातली माहिती दिली जाते। टूलकिटच्या माध्यमातून आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो। आंदोलन कसं करावं, त्याचा विस्तार कसा करावा याची सखोल माहिती देण्यात येते। आंदोलनादरम्यान कारवाई झाल्यास काय करावं किंवा पोस्ट टाकताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती देण्यात येते। आंदोलनाच्या वेळी अडचण आल्यास कुणाशी संपर्क साधावा याचीही माहिती दिली जाते। प्रमोद सावंत यांचं सरकार अस्थिर करण्यासाठी विरोधक आणि असंतुष्ट असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानंच हे सगळं केलं जात होतं असं समोर येत आहे। सायबर पोलिसांनी या प्रकरणात तपास केला आणि त्या तपासामध्ये देखील काही पुरावे त्यांच्या हाती लागल्याचंही समोर आलंय। यामुळं आता या प्रकरणामध्ये कोणी राजकीय व्यक्तीवर गुन्हा दाखल होतं का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। या प्रकरणात पोलिसांकडून महत्त्वाचा डेटा गोळा करण्यात आल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री सावंत यांची कोंडी करण्यासाठी हे प्रकरण बराच काळ लावून धरण्यात आलं होतं। त्यात त्यांच्या पक्षातीलच काही जण गुंतलेले असल्यानं मुख्यमंत्री हे प्रकरण कसं हाताळतात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।